RNN न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे। बघा RNN न्यूज मराठी, रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा। RNN न्यूज मराठी, हाक आपली साथ आमची। RNN न्यूज मराठी। आपण पाहतो उमरखेड शहरातील नाथ चौक परिसरात ईदगाह येथून आज सर्व मुस्लिम बांधवांनी रमजान महिन्याचा आज शेवटचा दिवस आणि आज रमजान महिन्यामध्ये आज अगदी आनंदी उत्साहामध्ये आज हे रमजान ईद निमित्त नाही का आज संपूर्ण आज ईद साजरा होत आहे। आज यापैकी आज काही मुस्लिम बांधव आहेत, आता आपण याची प्रतिक्रिया जाणून घेऊया। भाऊ काय सांगाल, आज पण पूर्ण संपूर्ण महिना आपण रमजान महिना उपवास रोजामध्ये हे बाळाला काय सांगतात? सर्वप्रथम सर्व भारतीयांना रमजानची हार्दिक शुभेच्छा। आम्ही इस्लाम धर्मामध्ये पवित्र महिना असा समजतो रमजान महिना। त्या रमजान महिन्यामध्ये 3 दिवस आम्ही उपवास करतो आणि उपवास संपल्यानंतर चंद्रदर्शनानंतर आम्ही ईद साजरी करत असतो। ते ईद पूर्ण जगामध्ये साजरी होते। या ईदचा उद्देश सामाजिक एकता पसरवणे, शांतता, संयम ठेवणे हा ईदचा एक संदेश आहे। आम्ही उमरखेड वासियांतर्फे सर्वांना ईदच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या देशामध्ये अमन शांती राहो अशी प्रार्थना। आप हिंदी में बोलेंगे, आप क्या बोलेंगे, क्या संदेश देंगे ईद के बारे में आप पूरे समाज बांधव को? आज रमज़ान का ईद है हमारा, और ये ईद हमारा सबसे पवित्र बड़ा ईद है। और आज पूरे भारत के अंदर मुसलमान समाज ईद मना रहे हैं और हम हिंदू मुसलमान सब लोग मिलकर ईद मना रहे हैं और इस देश के अमन और शांति को अच्छे से और ईद के खुशियों में हम त्यौहार साजरे कर रहे हैं। आज उमरखेड़ के अंदर ईदगाह के ऊपर हज़ारों की तादाद में आज हमने ईद की नमाज अदा की है और हमको हमारे हिंदू भाई और पुलिस प्रशासन और तमाम हिंदू भाई और हमारे देशवासियों ने हमारे को आज ईद की शुभेच्छा दी है और हमने भी उनको ईद की शुभेच्छा दी है। यकीन हो के ना हो, बात तो यकीन की है। शायर ने कहा कि यकीन हो के ना हो, बात तो यकीन की है। हमारे जिस्म की मिट्टी इसी वतन की है, मेरे वतन के सभी लोग भाई भाई है। ये दूरियों की सियासत किसी कमीन की है। बस धन्यवाद। धन्यवाद साहेब। अतिशय चांगल्याप्रमाणे शेरो शायरीच्या अंदाजमध्ये यांनी सर्व बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत। नमस्कार सर्व मुस्लिम बंधू आणि भगिनींना ईद उल फित्रच्या खूप खूप शुभेच्छा। 1 महिन्याच्या काळात अतिशय धार्मिक वातावरणात उपवास करून मुस्लिम धर्मीय आपल्या धर्माचं अतिशय काटेकोरपणे पालन करतात आणि त्यानंतर हा रमजानचा पवित्र महिना पूर्ण महिनाभर नमाज अदा करून पूर्ण केला जातो। अतिशय धार्मिक असा हा महिना, अतिशय पवित्र असा हा महिना। या पवित्र महिन्यात आज काल रात्री चांद दिसला आणि आज आपण सर्वजण अतिशय उत्साहात, अतिशय आनंदात उमरखेड शहरात ईद साजरी करत आहोत। उमरखेड शहराचं एक नावलौकिक आहे, तेही भविष्यात असंच चांगलं राहील अशी या निमित्तानं मी अपेक्षा करतो आणि परत सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। निमित्त उमरखेड आणि उमरखेड परिसरातील सर्व मुस्लिम बांधवांना पोलीस दलातर्फे हार्दिक शुभेच्छा। कारण सालाबादाप्रमाणे आम्ही या सणाच्या उत्सवानिमित्त योग्य ती खबरदारी घेतो, कारण का की कुठल्याही प्रकारचं गालबोट या उत्सवाला लागता कामा नये। मग ईद असो, गणपती उत्सव असो, दुर्गा असो, पोलिसाचं कामच आहे की सार्वजनिक उत्सव जनतेला त्यांच्या पद्धतीनं आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यासाठी कुठली बाधा विघ्न येऊ नये याकरता आमचा कडेकोट बंदोबस्त आम्ही ठेवतो आणि यावर्षी पण आपण अतिशय चोख बंदोबस्त ठेवला आहे।